दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एसआयटी रिपोर्ट अद्यापही प्रलंबित आहे, कारण एसआयटीतील सर्व अधिकाऱ्यांची बदली झाली. अधिकाऱ्यांची बदली झाल्यानं एसआयटीनं राज्य सरकारला अहवाल दिला नसल्याचं समोर आलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक आरोप दिशाच्या पालकांनी केलाय. या प्रकरणी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर देखील गंभीर आरोप करण्यात आले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून होणाऱ्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं. गेली 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न होतोच राहतोय. कोर्टात जे काही होईल ते होईल. कोर्टात केस आहे, कोर्टात उत्तर देऊ, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं. तत्कालीन सरकारचा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दबाव होता. एसआयटीतील चिमाजी आढाव हे अधिकारी केसमध्ये सहभागी होते, असा आरोप मंत्री नितेश राणेंनी केला. बलात्कारातील आरोपींना तात्काळ अटक करावी असे कोर्टाचे निर्देश आहेत. त्यामुळे अटक करून आरोपींची चौकशी करावी अशी मागणी नितेश राणेंनी केली. नैतिकतेच्या आधारावर आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे. वारंवार आरोप होत आहेत. आदित्य ठाकरेंनी काय ते स्पष्ट करावं असं आव्हान मंत्री नितेश राणेंनी दिलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. दिशा सालियनला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी सत्ताधाऱ्यांनी केली. दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढलंय. दिशाच्या कुटुंबावर आता दबाव असावा असं वाटतंय, असा संशय खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय. दिशाचे वडील 5 वर्षांनंतर दबाव होता म्हणतायत. 5 वर्षांनंतरच्या आरोपांवर कसा विश्वास ठेवणार असा सवाल देखील राऊतांनी केला. औरंगजेब प्रकरण सरकारवरच उलटलंय. त्यामुळे औरंगजेब प्रकरणातून मुक्तता मिळवण्यासाठी कबर प्रकरण दाबण्यासाठी दिशाचं प्रकरण पुढे आलं असा आरोप संजय राऊतांनी केलाय. याचिकाकर्त्यांच्या मागे कोणता तरी शक्ती आहे असं राऊत म्हटलंय. तरुण नेत्यावर चिखल उडवणं ही आपली संस्कृती नाही. पडद्यामागून कोण हालचाली करताय आम्हाला ठाऊक आहे. नावं सांगायची गरज नाही. जनता सुज्ञ आहे असं संजय राऊत म्हटलंय. ठाकरे शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोपही राऊतांनी केलाय. दिशा सालियन हिची हत्या झाली आहे. दिशा सालियनच्या वडिलांवर केस मागे घेण्यासाठी दबाव होता असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला. या घटनेमागे अनेक जण असल्याचं सिद्ध झालंय. यात जे आरोपी आहेत त्यांना जेलमध्ये जावं लागेलच असा हल्लाबोलही शिरसाट यांनी केला. दिशा सालियन प्रकरणी इतक्या वर्षांनी याचिका दाखल करण्याचा मुद्दा काय, एवढी दिरंगाई का झाली असा सवाल अमोल विटकर यांनी केलाय. दिशा सालियन, औरंगजेब हे महाराष्ट्राचे मुद्दे नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करावं असं मिटकर यांनी म्हटलंय. दिशा सालियन प्रकरण 5 वर्षांपूर्वीचं आहे. शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रयत्न भाजप करते. न्यायालय यावर योग्य तो निर्णय देईल असं म्हणत अंबादास दानवेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. आदित्य ठाकरेंना मी जवळून ओळखतो, त्यामुळे कितीही काहीही झालं तरी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे भाजपनं आणि नितेश राणेंनी पुराव्यासह बोलावं असा थेट इशारा रोहित पवार यांनी भाजपला दिलाय. प्रकरणात राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचं दिसतंय. नागपूर दंगलीवरून लक्ष भरकटवण्यासाठी हा मुद्दा काढल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केलाय. दिशा सालियन यांच्या वडिलांनी पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिका दाखल केल्यानं कोणाला टार्गेट करण्याचा प्रश्नच येत नाही. कोर्ट योग्य तो तपास करेल असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून अमित साटम यांनी विधानसभेत आवाज उठवला. या प्रकरणात महाविकास आघाडी काळातील मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. एसआयटी समिती नेमली, मात्र अहवाल काही आला नाही. त्यामुळे या प्रकरणी संशयित आरोपींवर कारवाई कधी होणार असा सवाल साटम यांनी विचारलाय. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली आहे. राज्य सरकारनं पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणाची फेर तपासणी करावी. एका मुलीच्या बापाला न्याय द्यावा अशी मागणी खासदार नरेश म्हस्केंनी दिली आहे. हिंसाचारातील आरोपी नागपूरचे नाही, सर्व तपास सुरू आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिलेली आहे. आरोपी फहीम खानसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फहीम खान मास्टरमाइंड असू शकतो असं पोलीस उपायुक्त म्हटलं. भाजप नेते किरीट सोमय्यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय. सोमय्यांनी अटक केलेल्या फहीमच्या मालेगाव आणि बांगलादेश कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी केली आहे. नागपूरच्या दंगलीचा मास्टरमाइंड असा संशय असलेला फहीम खान 5 महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या काळात मालेगावला आला होता. मालेगावात पक्षाची बांधणी करण्यासाठी त्यानं शाखा सुरू केल्या.
नागपूर हिंसाचार प्रकरणात आता अली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद असीम अली चर्चेत आलाय। अली औरंग्याचा समर्थक असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे अलीच्या हालचालींवर तपास यंत्रणांची नजर आहे। दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर नागपुरात संचारबंदी कायम आहे। 11 वस्त्यांमध्ये संचारबंदी असल्यानं आजही शाळा बंद ठेवण्यात आल्या। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। छत्तीसगडमध्ये माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे। या चकमकीत 22 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय, तर चकमकीत एक जवान शहीद झालाय। बिजापूर जिल्ह्यातील गँगलूर जंगलात आज सकाळपासून सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे। घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा पोलिसांना सापडलेला आहे। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत माओवाद्यांची चकमक सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि या चकमकीत 22 माओवाद्यांचा आतापर्यंत खात्मा करण्यात यश आलंय, तर माओवाद्यांसोबतच्या चकमकीत एक जवान देखील शहीद झालेला आहे। बिजापूर जिल्ह्यातील गँगलूर जंगलात आज सकाळपासूनच सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे। घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा देखील पोलिसांना सापडलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, काय अपडेट? हॅलो महेश, सध्या सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचं कळतंय, काय अपडेट? बिजापूर जिल्हा आहे, जिल्ह्याला लागून आहे। या भागात गल्लूरच्या क्षेत्रामध्ये माओवाद्यांचं मोठं लोकेशन असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी या ठिकाणी एक मोठं ऑपरेशन लॉन्च केलं होतं आणि सकाळपासून त्या ठिकाणी मोठं एन्काउंटर सुरू आहे। म्हणजे माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये एक दिलचा जवान शहीद झालाय। सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। खूप घनदाट जंगल आहे आणि माओवाद्यांचा या ठिकाणी पहिल्यांदा सुरक्षा यशस्वी झालेला आहे। बंदूक आणि काही शस्त्र सापडलेली आहेत। अजूनही थांबून दोन्ही सुरू आहे। कोणाचं किती नुकसान झालं हे दिसून येत। ठीक आहे महेश, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। नागपूर हिंसाचारात 60 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। यात 5 जण जखमी झाले असून एका घराचंही नुकसान झालंय, अशी प्राथमिक माहिती सर्वेक्षणातून मिळते। तर नुकसान झालेल्या वाहनांना 50,000ची मदत मिळणार आहे। नागपूर दगडफेक आणि हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचं समोर येत आहे। हिंसाचार घडवण्यासाठी 3 ठिकाणी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भालदारपुरा, यशोधरानगर आणि गिट्टी खदान या भागातील 3 ठिकाणी ही बैठक झाल्याची माहिती आहे। नागपुरातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे। या प्रकरणातील सूत्रधार फहीम खानला पोलिसांनी अटक केली असून फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला। खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणत्याही बाजूने कुणीही घुसू नये यासाठी आता प्रशासनानं आणि पुरातत्व विभागानं कबरीच्या मागच्या बाजूला लोखंडी अँगलला लोखंडी पत्रे लावलेत। या माध्यमातून कबरीचं सुरक्षा कवच वाढवण्यात आलंय। नागपूरच्या दंगलीच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली आहे। या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान पोलिसांना बांगलादेशी कनेक्शन आढळून आलं। हिंसाचारासाठी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ का निवडला? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कमजोर दाखवण्याचा कट शिजतोय का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। नागपूर घटनेमागे कोण याचा तपास करा, अशी मागणी राऊतांनी केली आहे।